दानाचं सुद्धा महत्व असतं म्हणून छोटीसा का सभा असेल ना तुम्हाला मी जास्त वेळ देणार नाही म्हणजे घेणार नाही तुमचा त्याच्यामुळं थोडक्यामध्ये आपण आपला कार्यक्रम अटकू आणि म्हणून या ठिकाणी मी ठरल्याप्रमाणे तुम्हाला सांगतोय की परमेश्वराने अवतार धारण केला श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी आणि दत्तात्रय प्रभू महाराज या वनदेव देवस्थानमध्ये माझे देहाचे बंधू रूपराव उके ते आता परमपूज्य आदरणीय श्रद्धेय ऋषीराज दादा कपाटे झाले आहेत। आम्ही दोघा भावांनी ठरवलं का आपण दोघं भाऊ मिळून या ठिकाणी कार्यक्रम करूया म्हणून आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि अधिक वेळ न घेता या ठिकाणी आपल्या जिथले दामोरा निवासी या ठिकाणी आपल्याला थोडक्यात आपल्याला मार्गदर्शन करतील बाजूकडे असं नका योगे अवतार वंदोनिया देवा आता करितो जय जयकार वंदोनिया देवा आता करितो जय जयकार श्री दत्तात्रय महाराज की जय। दामोरा शरण आलो मी स्वामी तुम्हाला शरण आलो मी स्वामी तुम्हाला ठाव द्यावा मला चरणाला शरण आलो मी स्वामी तुम्हाला शरण आलो। संन्यास दीक्षा विधी या कार्यक्रमानिमित्त स्टेजवर सर्व सहंत महंत आचार्यगण भगिनी आणि बांधव आज संन्यास दीक्षा विधी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितल्या सूत्रानुसार आज या ठिकाणी रूपरावजी उके खरोखरच त्यांनी छप्पनीच्या आत आपलं कार्य करून टाकलं। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांचा संन्यास हा शेवटापर्यंत न्यावा त्यांच्या संन्यास दीक्षा विधीच्या कार्याला यश द्या कारण आता 11 सव्वा 11 वाजून राहिलेले आहे बोलण्यासारखं भरपूर काही आहे परंतु स्टेजवर अजून सर्व बसलेले आहे अध्यक्ष पद अजून बाकी आहे त्याच्यामुळे मी जास्त टाईम घेणार नाही कारण आमचे दादारावजी मुख्य असे आहे फक्त टाईम तर देते 5 मिनिट वरून टाईम झाला का तिकडून अजून हे करतात लगेच पाहतात आमच्याकडे। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितल्या पद्धतीनं त्यांचं जीवनाचा जो आता जो रूढी आहे ते बदलल्या गेलेली आहे संसारामधून संन्यासामध्ये आलेली आहे येथून त्यांनी देवधर्म आचरण याच्यामध्ये त्यांचा काळ पुरेपूर्ण त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या नामामध्ये घालावा ही मी प्रार्थना श्री सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या चरणाशी करून मी माझे 2 शब्द संपवितो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून आम्हाला मार्गदर्शन करावं। दंडोत प्रणाम।
या ठिकाणी आलेला आहोत हे स्थान आहे दत्तात्रय प्रभू महाराज जे मार्गाचे अधिकारी त्यांनाही माझे दंडवत तसेच साधनदाता श्री चक्रधर स्वामी आणि पंचावतार पाचही माझे दंडवत प्रणाम. त्याचप्रमाणे व्यासपीठावरती बसलेले संत महाराज तसेच तपस्विनी आणि वाल्मिक बंधू भगिनी आजचा हा कार्यक्रम इथे आहे जो मुख्य परिवारातर्फे आहे. दरवर्षी दत्तात्रय प्रभूंच्यामध्ये दत्त जयंती अवतार दिन म्हणा त्यावेळेस त्यांचा कार्यक्रमात अन्नदान ते उत्तम आणि ते अन्नदान ते करत असतात. आता त्या अन्नदानाच्या विशेष काय वेळ मिळाला तर आपण म्हणतो. त्याचनंतर माझे परम स्नेही ज्यांची आज आपण पाहिलं की दीक्षाविधी समारंभ त्यांचा झाला. तुम्ही या इकडे अहो तुम्ही या इकडे त्यांना सांगा तुम्ही त्यांचा आज दीक्षाविधी झाला संपन्न पडला तर मी साधनदात्या श्री चक्रधर स्वामींना विनंती करतो की माझ्या स्नेहाने आज दीक्षा समारंभात येऊन त्या ठिकाणी दीक्षाविधीमध्ये रीतसर आपल्या याच्याप्रमाणे विधीपूर्वक प्रवेश केला आहे तर त्यांचा जो काही दीक्षाविधी आहे आणि त्यांचं अनुसरण आहे साधनदाता चरितार्थ करो आपल्या सर्वांच्यातर्फे आणि माझ्यातर्फे प्रार्थना करो. आता प्रथम आपण पाहूया की दीक्षा म्हणजे काय आणि दीक्षा का घ्यावी कशासाठी घ्यायची. कपडे बदलले म्हणजे दीक्षा झाली का नाही. दीक्षा घ्यायची म्हणजे काय दीक्षा घेतल्यावर मनुष्य धर्मी दक्ष होता. दीक्षाचा अर्थ झाला पहिल्यांदा तो धर्मामध्ये दक्ष झाला. पण दक्ष झाला म्हणजे काय केलं दक्ष झाला तर पहिल्यांदा त्यांनी 6 गोष्टीचा त्याग केला. पोथी चालू आहे नांदेडला त्यांचं जे निरूपण चालतं निवासा चरित्रावरती त्यांचं प्रवचन वगैरे चालतं त्या दादांचा फोन आला पण त्यांनी दंडवत सांगितलं आहे तुम्हाला सर्वांना तर मी इकडे आलो. दंडवत शेंगराज दादा भेटतो. तर आपण आलो होतो कुठे दीक्षा म्हणजे काय दक्ष होणे म्हणजे कशापासून दक्ष होणे काय दक्ष झालं तर जे आपल्या ह्याच्यामध्ये 6 षडऋतू आहेत त्या षडऋतूंचा पहिल्यांदा त्याग केला पाहिजे. कळलं की नाही. तिथे 6 षडऋतू असे आहेत की ते तुम्हाला अशा कारणाने गुंतवून टाकतात की तुम्हाला वरती ऊर्ध्व होण्यापेक्षा खाली खेचत राहतात. राग आहे लोभ आहे भय आहे निद्रा आहे कळलं की नाही उष्ण आणि शीत हे सगळे आहे. हे कसे करणार की तुम्हाला बाहेर घेऊनच जातो. मग ह्या ठिकाणी पहिली गोष्ट होते तर दक्ष होतो. दुसरा आणखीन कशाचं दक्ष होतो तर दुसरा दक्ष होतो म्हणजे ते काय दारू पिणे जुगार खेळणे नशा पाणी करणे स्त्रियांच्या व्यवसायामध्ये हे करणे अशा बऱ्याचशा गोष्टीपासून जो दक्ष होतो म्हणजे त्याच्यापासून परावृत्त होऊन काय करतो तर एक परमेश्वराच्या साधनेमध्ये तो लीन होतो. आणि काय करतो तर आपल्या देहाचे जे नातेवाईक आहे त्या नात्यातून म्हणजे पत्नी असू दे मुलगा असू दे काही असू तर तो त्या ह्याच्यातून दक्ष होतो म्हणजे त्या परिवारातून बाजूला होतो. बाजूला का होतो तर त्याचा परिवार कोणता तर स्वामींचा जो परिवार आहे तो त्याचा परिवार झाला म्हणून तो त्यांना अनुसरलेला आणि त्याच्याप्रमाणे त्याला देह पडेपर्यंत त्या क्रिया करायच्या ज्या स्वामींनी आपल्याला आपल्या वचनरूप परमेश्वराच्या मध्ये सांगितलेल्या आहेत त्याप्रमाणे. तर हे करत असताना त्यावेळी म्हणून काय झालं की तो दक्ष झाला. कशावरती दक्ष झाला दीक्षा घेतल्यानंतर तो दक्ष झाला. आज बिना दीक्षा जे तुम्ही आम्ही आहोत पण दक्ष आहोत का नाही. दक्ष झाल्यानंतर काय करतो की आपलं सगळं मागचं काय ते समर्पण करून टाकतो आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपण काय करतो प्रसव मोडतो ज्याला आपण प्रायश्चित म्हणतो दंड. तर तिथे सुद्धा आपण काय करतो की ह्या गोष्टीचा आपण त्याग करून टाकतो. आणि त्याग केल्यानंतर काय होतं की ज्यावेळी आपण प्रायश्चित्त घेतो
आणि प्रायश्चितच्या ठिकाणी की आपले अनंत जन्म आपण काढलेले आहेत ते कोणत्या कोणत्या सुखसाधनाला दिले, आपल्या परिवारासाठी दिले, द्रव्य कमवण्यासाठी दिले, प्रॉपर्टी कमवण्यासाठी दिले, कीर्ती कमवण्यासाठी दिलेले आहे. पण स्वामी सांगतात की एक जन्म इथं दिजोगा, मग तुझे आम्ही काय करू दे आम्ही तुम्हाला सांगतो. मग अरे कल्ला करू नका हो बाळासाहेब. जर आपल्याला द्यायचा आहे धर्मसभा कल्ला नका करू. जन्म देण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर दीक्षा घेऊन आतमध्ये येतो. ज्यावेळी आपण प्रायश्चित्त घेतो त्यावेळी आपण 5 दंडवत टाकतो, विकार, विकल्प, हिंसा आणि दोन्ही आचार. आता त्याच्यामध्ये अनंत जन्मात तुम्ही केलेला काही हिंसा आहे, विकार आहे, विकल्प आहे, हे आपल्याला माहिती नसतं. कारण आपण जर थोडक्यात बघितलं आपली मेमरी म्हणजे आपली बुद्धीची जाणीव किती आहे. जर मी विचारलं तुम्हाला 3 दिवसापूर्वी तुमच्या ताटात कोणती भाजी होती, आपल्याला नाही सांगता. तर अनंत जन्माचे तुम्ही काय सांगता. पण आपला साधनदाता एवढा आहे, तुम्ही एवढं जरी म्हणालात की माझ्या अनंत जन्म मी अत्याच्यासाठी घालवले, विकार, विकल्प, हिंसा आणि इतर दोष करण्यामध्ये, आणि ते दोष जे तुम्हाला आठवत आहेत, जे सांप्रतम केले तुम्ही आत्ता चालू याच्यात, तर ते आणून तुम्हाला मुक्त करायला ही संधी आहे. आणि ते मुक्त केल्यामुळे काय केलं की आपल्या स्वामीने तुमचे अनंत दोष आहेत ते आपल्या उदरात सामावून घेतले, आणि ते सामावून घेतले नसते तर जीवाचं उद्धरणच झालं नसतं. मग आता हे सगळं केल्यानंतर ही वेळ आहे ती दीक्षेची, आणि दीक्षा घेऊन तुम्ही प्रायश्चित्त करता. प्रायश्चित्त झाल्यानंतर आपलं सर्वस्व आहे ते परमेश्वराच्या अधीन करतं. म्हणजे काय, दीक्षेचा अर्थच आहे की येथून म्हणितले ते कीजे, ते अनुसरण आहे. आता येथून म्हणितले म्हणजे काय, तर आपल्या साधनतात्याने आपल्याला काही आचरण कसं करायचं, अटन विजन कसं करायचं, भिक्षाभोजन, ह्याच्यावरती प्रत्येकावरती आपल्याला निरूपण झालेलं आहे. आणि त्या निरूपणाप्रमाणे आपण जर करत करत गेलो आणि देह पडेपर्यंत जे जे काय आपल्या साधनदात्याने आपल्याला सांगितलं आहे की वचनरूप परमेश्वराप्रमाणे की ह्या गोष्टी आहेत सूत्र आपल्या, त्या आपल्याला केल्या पाहिजे. तर केल्या तर आपल्याला नक्कीच परमेश्वराच्या प्राप्तीसाठी जायला काही वेळ लागणार नाही. पुनःसंबंधाला आपण जाऊ शकतो. त्या आता पुनःसंबंधाला जायचं म्हणजे काही लगेच जाऊ शकत नाही. तुमचं शाब्दज्ञान चरितार्थ झालं पाहिजे. शाब्दज्ञान चरितार्थ झाल्यानंतर तुम्ही अप्रोक्षाला जा. अप्रोक्षामध्ये या परी योग्य होईल ते योग्य झाल्यावर अप्रोक्षावरून तुम्ही सामान्य ज्ञानाला जा, आणि सामान्य ज्ञान झालं तर तुमचं विशेष ज्ञान आहे, आणि विशेष ज्ञान झाल्यानंतर मग तुम्ही वरती प्राप्तीला तुम्हाला जे काही द्यायचं आहे ते परमेश्वर तुम्हाला देतील. आता हे कसं आहे, प्रत्येकाच्या अधिकारानुसार आहे. जेवढं ज्याचं आचरण चांगलं आहे त्याला लवकर मिळेल, ज्याचं आचरण थोडंफार कमी आहे त्याला थोडंफार कमी होईल. परंतु ह्या गोष्टी कशा आहेत की ह्या आपल्याला केल्या पाहिजे, असं ह्या आजच्या दीक्षेचं महत्त्व आहे. आणि ते पवित्र आहे. अशा पवित्र आणि मंगल समय साधनदातेसुद्धा आपले या ठिकाणी हजर असतात की ज्या ठिकाणी कथा वार्ता चालू असते त्या ठिकाणी परमेश्वराचं अधिष्ठान असतं. अशा मंगल प्रसंगी त्यांचं अवलोकन पण असतं, आणि अशा अवलोकनाच्या वेळेस आपण असतो आणि आपण त्या ह्याच्यात नाही. तर दोघांचं कसं अनुलक्षमाने त्यांची नजर आपल्याकडे असते, आपल्याला दिसलं नसतं तरी अदृष्टपद ते इथे आहेत, आजही इथे आहे. आणि ते आहेत, त्यांचं कार्य चालू आहे म्हणून उद्धरणाचं कार्य चालू आहे. याचं उद्धरण तरी कसं झालं असतं, उद्धरण तर होतेच होते. परंतु तरीसुद्धा जीवाच्या ठिकाणी कशा भयंकर अलंकार. उदाहरणार्थ तुम्ही घेतलं माहीम भट. माहीम भट हे कसे होते, कर्मराठीतले विद्वान ब्राह्मण होते. एवढे विद्वान ब्राह्मण होते की 4 वेदाचा त्यांचा चांगला अभ्यास झालेला होता, आणि वेदांचा 4 अभ्यास होऊन सुद्धा ते संपूर्ण गंगातीर फिरत होते आणि प्रत्येक जेवढे विद्वान आहेत त्या विद्वानांना हरवत होते आणि त्यांच्याकडून जैतपत्र लिहून घेत होते. आणि ते काय स्वतःला समजत होते, त्यांच्या पायामध्ये एक गवताचा वाळा होता आणि हातामध्ये गवताची पेटसी विषा. हे माझ्या पायामध्ये जो गवताचा वाळा आहे, हे सगळे इकडचे जे वेद पंडित ब्राह्मण आणि आहेत जे जाणतात वेद, ते माझ्या ह्या तृणाप्रमाणे आहे. आणि मी कोण आहे, आकाशामध्ये एक सूर्य आणि भूतलावरचा मी सूर्य, एवढा त्यांना अहंकार असतो. नाही करा, पण ते असेच येतात आपल्या सासऱ्यांच्या इकडे आणि त्यावेळेस ते चर्चा करतात. आणि गणपतापियो काय जाणतात, जसं पाटामध्ये पडलेलं असतं ते कचरा वगैरे पानं पडतात आणि ते पाणी किती अडवणार पाटातलं पाणी, त्याप्रमाणे गणपतापियो आहे. पण त्यांच्याबरोबर बोलत असताना सुद्धा
मग गणपतापियो त्यांना काय सांगतात की तुम्ही शास्त्रात विद्वान आहात, सर्व काही ठीक आहे, पण आमच्या श्री चक्रधर स्वामींशी जर तुम्ही थोडीशी भेट घ्याल, चर्चा कराल, तर तुमच्या ज्ञानाचं सार्थक होईल. आता हे ज्ञानाला शब्द टोचले जातात. तुमच्या ज्ञानाचं सार्थक होईल म्हणजे माझ्यापेक्षा काय हे ज्ञानी, माझ्यापेक्षा काय मोठे म्हणतो ठीक आहे बघूया. पाहिल्यानंतर मग ते भेटायला येतात. स्वामी आपले गमिग्रामला असतात, त्यांचा पूजा अवसर चाललेला आहे, प्रसन्न मूर्ती आहे, ऊर्ध्व पौंड टिळा लावला आहे, हासरं वळलं आहे, हातामध्ये दोन्ही ठिकाणी गळ्यात पुष्पांच्या माळा आहेत, तिथे बसलेले आहेत. तर ते येतात, ते माहीमभट्टे येतात, त्यांना आम्ही सोडतात, तिथे गणपतापी होतं मधूनच जातात. निघून आल्यानंतर ते लांबूनच काय प्रणित करतात आणि बसतात तिथे. तर स्वामीला माहिती असतं, पण हे येताना सगळी वादस्थळं चर्चा करून आले असते. जर हे मला असं बोलला तर मी यांना असा प्रश्न करेन, मी यांना असा प्रश्न करून प्रश्नामध्ये त्यांना अडकवून टाकेन, याप्रमाणे येतात. मग त्यांचं ते उदाहरणं होतात, चर्चा होते, बरेच होतात. मग त्यांच्यात नाही की स्वामी मराठी अनिवार्य बोलत आहे, जसं आपल्या शास्त्र्यांनी सांगितलं होतं, यांच्याशी मराठीत बोलून जमणार नाही आपल्याला, तर आपण संस्कृतमधून बोलू. मग ते काही संस्कृतचे प्रयोग करतात त्यांच्यावर. परंतु साधनदाता जो परमेश्वर, त्याला काय कमी आहे, ते असे शेवटी प्रयोग करतात संस्कृतचे की ते त्यांनी कधी ऐकलेलेच नसतात. आणि त्याला काय उत्तरं द्यायची म्हणून तो निरुत्तर होतो. आणखी शांत होऊन बसला जातो तिथे की आता आपण काय बोललो त्याच्या पुढे. मग ते पाहिल्यानंतर स्वामींना कळते की आता याच्या पुढे यांचं काही नाही. तरीसुद्धा ते विचारतात, भटो अत्यंत संस्कृती छेद ऐसे काही आत, म्हणजे अविद्या छेद आपली करायची आहे, याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? तर ते सांगतात माहिती आहे मला. कारण काय असतो जीवाचा अभिमान, जसं आपण बोलतो ना, सुंब जळला तरी शीळ जळत नाही, तो तसाच राहतो. त्याप्रमाणे हे तसंच होतं. मग स्वामी त्यांना विचारतात काय, मग ते नेहमीसारखे आपले उत्तर देतात की स्मरण करा, स्मरणाने तुम्हाला काय होईल, ज्ञान होईल, ज्ञान झाला म्हणजे शुद्ध चित्त होईल वगैरे वगैरे त्यांच्या गोष्टी सांगतात आणि शुद्ध अंतकरणे आम्हाला मोक्ष होईल. मग ते झाल्यानंतर स्वामी त्यांना सांगतात त्याच्यामध्ये कर्म दोनच आहे, एक नित्यदिनीची आणि निमित्तीची. ही दोन्ही कर्म दोन्ही याच्या परिहारासाठी जातात. मग तुमच्याकडे कर्म उरलंच कुठचं की ज्याने तुमचा मोक्ष होईल, तेव्हा ते निरुत्तर होतं. आता निरुत्तर झाल्यानंतर मग ते तसेच बसून राहतात आणि बसून राहिल्यानंतर मग त्यांना कळते आणि मग जाणीव होते जीवाला की कोण आहे, की मी जीव आहे आणि समोर बसलेले आहेत ते परमेश्वर अवतार आहे. आणि हा झाल्यानंतर त्याला काय होतं की या ठिकाणी त्याला बोध होतो कोणाचा, की मी जीव आहे आणि हे परमेश्वर. म्हणजे परमेश्वर कसा ज्यावेळी अधिकार होतो त्या अधिकाराच्या वेळेस बरोबर त्या जीवाला खेचून आणतात. जसं आज उपेगांचा झाला, दीक्षाविधी संपन्न झाला, त्यांचा अधिकाराला त्यांना देवाने खेचून आणलंच तिथे ना, आणलं त्यांचं झालं. त्याच्याप्रमाणे कसं की त्यांना तिथे बोध झाला. आता बोध झाला आणि साधनदाता काय अर्थापरी हे वाढोवाढी दिवसातच असतात, फिरतच असतात. ज्याप्रमाणे आपण पाहिलं भांडारेकर नेहमी वैदिक ब्राह्मणच, पुरेपूर संपत्ती भरपूर, आणि ते आंघोळीच्या अगोदर बसलेले असतात पोते घेऊन आणि पानं उलटत शोधत असतात काहीतरी. त्यावेळेस आपले स्वामी दरवाजात येतात. काय एक सुडा कटिप्रदेशी एक गचलेला आणि हातात असेल, परंतु मूर्त कशी चापेकर वर्ण शुभ्र असे असलेली असल्यामुळे ती कशी वेदक असते आणि ते शोधत असतात. तर त्याच वेळेस स्वामी सांगतात भटो मागील पंक्ती पहा. याचा अर्थ काय होतो की त्या ठिकाणी लिहिलेलं असतं की जे मोक्षाचं मुख्य काय आहे. आणि ते म्हणतात अरे मागील पंक्तीमध्ये मी पानं उलटून गेलं, परत मागे जाऊन काय बघणार. पण ते म्हणतात त्याला बोलतायत कोणतरी साधं उलटे. पाहिल्यानंतर त्यांना नेमकं तेच सांगतं. मग त्यांना तिथेच प्रचिती होती आत्मज्ञान हेच माझे सर्वस्वी आहे. म्हणजे जीवाचा अधिकार आला परमेश्वराकडून, परमेश्वर आल्यानंतर जीव थांबत नाही. पाणी इकडे आंघोळीला काढलेलं आहे, पत्नी त्यांची वाट बघते की चला आंघोळीला या. ते म्हणतात नाही आत्ता आम्ही निघालो. स्वामी चालले, स्वामींच्या मागोमाग हे जातात. कशावरून अधिकार आला कळलं. तर त्याची पुढची आहेतच बरीचशी अशी चरित्र आहेत त्या ह्याच्यावरती. त्यांनी कधीही देवाला आपली पाठ दाखवली नाही.
आचरण करत गेले, म्हणजे एवढं आचरण केलं की परमेश्वर अवतार सुद्धा त्यांच्या समोर कैवरून जातो. की ज्या वेळेस त्यांचा शेवट काळ आलेला असतो, अतिसार होत असतात, पातळ हे झालेले असते, बॉडी क्रूज झालेली असते, भिक्षा मागता येत नाही. आणि आता अंतकाळ जवळ आल्यानंतर म्हणून स्वामींना पण दया येते. परमेश्वर अवताराला जीवाची दया यावी, म्हणजे त्यांनी कशी कणव जोडलेली असेल त्याबद्दल. त्यावेळेस ते बोलतात, आजारी असतात, त्यांची मांडी आपल्या मांडीवरती त्यांचं डोकं घेतलेलं असतं. हे पाहिल्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे, म्हणजे असं आपली भावना झाली पाहिजे की आपल्याला सुद्धा असा प्रसंग कधी येईल की परमेश्वराची मांडी आपल्याला मिळेल आणि त्या मांडीवरती माता. मग त्यावेळेस साधनदादा परमेश्वर आहेत आणि त्यांना सांगतायत, भटांना बोलतात, भटो काळ वंचना करू. त्यावेळेस तेही मागतात, नाही हीच मांडी आणि हा असा अवसर जर मला मिळाला तर करा. स्वामी काय सांगतात, नाही हे काय आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. तर त्यावेळेस जीवानी मागावं तर काय मागावं, नको मला काळवायचं. म्हणजे परमेश्वराच्या सान्निध्यानात, परमेश्वराच्या त्या सान्निध्यानातून मांडीवरती जीव सोडणं किती अवभाग्य. आणि ते जीव सोडल्यानंतर त्याचे सर्व अंतिम संस्कार कोण करते, स्वतः साधनदाता परब्रह्म परमेश्वर, ब्रह्मांड अनंत ब्रह्मांड नायक ते करतात. मग आपण पण भावलं पाहिजे की असे अधिकार आपले केव्हा येतात, म्हणजे आपल्यात किती कमी आहे, काय कमी आहे, ह्याचं आपण संशोधन केलं पाहिजे आणि आपण तिथपर्यंत आलं पाहिजे तर जसे साधनदाता आपल्याकडे येतील आणि आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुरवतील. कळलं? तसंच बैसांचं उदाहरण, बैसा कशा होत्या, पैवृत्तीच्या होत्या, आचरण त्यांचं ते चालू होतं. परंतु परमेश्वराला ज्यावेळेस अधिकार जेव्हा ते कळतात आणि आरती उत्पन्न होते जीवाबद्दल, त्यावेळी शोधत शोधत ते बैसांकडे आलेले आहेत, पैशांना आलेले आहेत. एक दिवस जातो, 2 दिवस जातो, काही बाईसा त्यांच्याकडे बघत नाही. आता तुम्ही पाहिलं, एवढा परब्रह्म परमेश्वर त्याला बसायला काय दिलेलं आहे, ते साधं हे करून दिलं आहे, पाणी भात दिला आहे, करवंटीमध्ये दिला, पण त्यांनी तिरस्कार केला का, नाही. आपण गेलो तर आपला अहंकार कसा, अरे मी मोठा आहे, माझ्याकडे एवढं आहे, मला कशात दिलं, साध्याच्या वाटीत दिलं, नाही. पण तो तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे की अहंकाराचं कंप्लीट जर मूळ आपल्याला काढून टाकायचं असेल तर ही चरित्र तुम्हाला आठवली पाहिजे. नाही, त्या ब्रह्मांड नायकाकडे सगळ्या गोष्टी आहेत, पण असं असताना सुद्धा तो ह्या स्वीकार करतोय का, तर त्या भक्ताचे अधिकार आलेत, मला प्रेम द्यायचं आहे, कळलं की नाही. मग ज्यावेळेस तो अधिकार येतो त्यावेळेस दोघांची अन्वीक्षमाने नजर एकमेकासमोर जाते आणि तो प्रेमसंचार, शक्तीचा संचार होतो बाईसांमध्ये आणि तिला एकदम बळले, अरे अरे आपण काय केलं, साक्षात परमेश्वर अवतार आपल्या समोर आहेत आणि आपण काय केलं आहे, झालेल्या गोष्टीचा तिला पश्चाताप उठते, आसनावरून उठून मग षोडशोपचार पूजा वगैरे करते. सांगायचं तात्पर्य काय आहे की अधिकार आल्यानंतर जीवाकडे स्वतः स्वामी येतात, त्याला घेऊन जातात आणि असे जीवाचे अधिकार त्यांनी जोडलेले आहेत. मग आता आपण का जोडू नये, उपदेश घेतला म्हणजे सगळं झालं नाही, ठीक आहे. संसार आहे, संसार आपल्याला करावा लागतो, संसारातल्या गोष्टी पण आहे, पण संसार करत असता असता परमार्ग पण तुम्हाला केला पाहिजे. जे जे आपल्याला शक्य आहे, दान धर्म करा, अन्नदान करा, साधू संतांना कधी आले तर त्यांना भिक्षा वगैरे वाढायचे, भिक्षाला येतात त्यांच्यासाठी हे करा, जे जे सहकार्य आपल्याला करता येईल ते करा. काय करा माहिती आहे की तुम्ही तुमच्या काही झालेल्या असतील गोष्टीच्या त्याचे अधिकार वाढवा. ते अधिकार वाढवलेत तुम्ही तर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी अशा सहाय्य होईल आणि परमेश्वर साधनदाता तुम्हालाही सहाय्य करतील. दुसरी गोष्ट काय आहे, अनुसरण. इतक्या वर्षामध्ये आपण पाहिलं की अनुसरण. आता अनुसरणच्या बद्दल माझं वैयक्तिक मत आहे, मी सांगतो. शास्त्राबद्दल किंवा कुणाबद्दल मी बोलत नाही, पण शास्त्र आपल्याला सांगतं की 56च्या आतमध्ये अनुसरण घ्यावं.
उत्तम आहे. तुम्ही वाट पाहत असता 56च्या आतमध्ये घ्यावं. पण सध्याचा काळ असा आहे की मुलांची शिक्षण असतात. ती शिक्षण होईपर्यंतच आपलं वय होऊन जाते, जवळ 45 जाते. पुढे त्यांचं शिक्षण झालं, लग्न कार्य वगैरे करत करत 56 उलटते जाते. कळलं की नाही? पण हे करत असताना जर तुम्ही काही गोष्टी धार्मिक करत असाल मनापासून स्वतःच्या, तर स्वामींच्या तेही लक्षात असते. जो स्मरणिस्थ आहे, क्रिया करत आहे, कळलं की नाही, की ह्या क्रिया करत असताना तो स्मरणिस्थ पण आहे, क्रिया पण करतोय. जर 56 ओलांडली तरी काही स्वामी त्याला टाकून देत नाही. का? पुरुष हा शेवटपर्यंत उरला आहे. हां, आता बोलतात प्रमाद होईल, पण प्रमाद होत नाही असा जीव तरी कुठे आहे? ज्ञानी झाला तर त्याला प्रमाद घडत नाही. प्रमाद आहे. येणे बोधे जी बोधवंता जी स्वस्थता ते विद्यावंताला नाही, असं आपलं वचन सांगते. येणे बोधे बोधवंता जी स्वस्थता ती विद्यावंताला नाही. मग आपल्यामध्ये आता बहुतेक बोधवंत आहे, तर त्यांनी सांगावं की माझी स्वस्थता भंगली नाही, मी स्वस्थ आहे. स्वस्थता ही भंगते, परंतु तिला परत आपल्या जागेवर आणावी लागते आणि ते करावं लागते. आणि कसं आहे, अनुभवाशिवाय कोणती गोष्ट जमत नाही. म्हणून ती करत असताना तुम्ही गृहस्थही असा किंवा आम्ही साधूही असो, दोघांनी ती केली पाहिजे. आणि स्वामींना प्रार्थना केली पाहिजे की बाबा हे झाल्यानंतर आम्हाला सुद्धा एक दिवस असा आण की आमचं सुद्धा अनुसरण घडेल आणि आम्ही तुझ्या रस्त्यावर येऊ. जसं तुम्ही सांगितले त्याप्रमाणे हा देह आहे आमचा, हा जन्म आम्ही तुम्हाला देऊ आणि त्यामधून हे करू. ओके तू बघ. हो हो. 5 मिनिटांची घेतली चालते. दुपाराचा टाईम होता. हो झालं. हां, तेच म्हणून होतो. हां, तर कसं आहे की चरित्र आपल्याकडे भरपूर आहेत, सांगायचे भरपूर. आता शेवटचंच एक छोटंसं तुम्हाला सांगतो आणि आपण ते इथे संपूया. कसं असतं की स्वामी निघालेले आहेत, त्यांच्याबरोबर हौसा असते आणि ओढा येतो. ओढा पार करून पुढे जायचं असतं, पण पाणी आल्यामुळे स्वामी निघून जातात पलीकडे. पण हौसा आहे ती मात्र ते पाणी बघितल्यावर घाबरते आणि ओरडायला लागते आणि ती हात पुढे करते. तर स्वामींचा स्पर्श होतो न होतोच ती त्या ओढ्याच्या बाहेर येते आणि ती विचारते की जीजी मी कशी बाहेर आले, आणि तिलाही कळत नाही कसे आले. तर ते स्वामी त्यावेळी सांगतात काय, एखादा एकू जीव जर वरील वास पाहे तर ऐसा जीच काढी दे. वरील वास पाहे म्हणजे तुम्ही परमेश्वराच्या आचार विचाराने सांगितलेल्या सूत्राचं पालन करून जर वास पाहिली तर तुम्हाला आम्ही काढू. जसं या पाण्यातून वाचून तुम्हाला काढलं तसं या भाऊ संसारामध्ये तुम्ही अडकलेले आहेत, त्याच्यातून आम्ही काढून तुम्हाला आम्ही आमचा परमानंद देऊ. हे त्यांचं भाष्य आहे. म्हणून सर्वांना हीच आजच्या ह्या मंगल प्रसंगी आपण इथे आलो. आपण या सभेला टाईम दिला, सब ऐकून घेतलं आणि त्याच्यातून काही ना काहीतरी प्रत्येक ठिकाणी अवसराला जावे, पण तिथले काहीतरी गोमटे घेऊन जावे आणि ते गोमटा आपल्याला पुढच्या काढण्यासाठी उपयोगात येतात. एवढं बोलून माझे 2 शब्द समज. धन्यवाद बाबाजी. धन्यवाद. यानंतर या उत्तर वाढवण्याचे या ठिकाणी परमपूज्य आदरणीय सध्या पूज्य श्री नरेंद्रजी दादाजी बिडकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांचं मी शाल श्रीफळ देऊन त्यांचं मी स्वागत करतो. अगदी खार घे रे. हां हां, समोर आहे. ठीक आहे, तुला समोर जाते. श्री चक्रधर स्वामी की जय. या ठिकाणी दारव्हा तालुका ग्रामीण मानव सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष आहेत. ते कुठलाही कार्यक्रम असला तर त्यांना आम्ही कॉल करतो आणि त्यांच्याद्वारे सर्वांना माहिती दिल्या जाते का कार्यक्रम कुठं आहे, केव्हा आहे, कधी आहे वगैरे. आणि त्यामुळं आणि दुसरं त्यांचा जो आता तर दारव्हा तालुका ग्रामीण मानव सेवा मंडळाचा एक उपक्रम त्याला राबवत आहे. दर हप्त्याला ते प्रत्येक ठिकाणी जाऊन देवपूजा वंदन करून घेतात आणि स्वामीच्या सुद्धा लीळासुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात येतं. धर्माचं कार्य ते करतात, म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्यांचं सुद्धा स्वागत करणं अगदी महत्त्वाचं आहे. माझ्या या कार्यक्रमात सुद्धा त्यांनी खूप प्रकारचे श्रम घेतले, म्हणून मी सत्कार करत नाही, तर ते महानुभावपंथासाठी आपल्या धर्मकार्यासाठी नेहमी ते तत्पर असतात, म्हणून त्यांचं स्वागत करणं मला अगत्याचं वाटतं. म्हणून मी त्यांचं स्वागत शाल श्रीफळ देऊन या ठिकाणी स्वागत करतो आहे. दारव्हा तालुका मानवा
सेवा मंडळाचे माजी अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर भौडोले, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यानंतर फलटण येथील अण्णाबाबा यांचं सुद्धा स्वागत करत आहोत मी. त्यांना सुद्धा शाल श्रीफळ देऊन त्यांना सुद्धा स्वागत सत्कार करीत आहोत. या बाबाजी सर्व आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते पूज्य आदरणीय श्रद्धेय पूज्यश्री कान्हाराम बाबाजी बिलकर. आतापर्यंत त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं तर तुम्हाला मी समजलं असं समजून घेतो. समजलं ना? हलवावदातून सांगितलं असेल पण समोरच्याला समजून घेतलं. काय सांगितलं त्यांनी? महानुभाव पंथ हा ज्ञानोक्त पंथ आहे. ज्ञानीजनाचा पंथ म्हणजे महानुभाव पंथ. बाबांनी माहीम भट्टाबद्दलचं चरित्र सांगितलं. गोदेश्रीच्या काठावरचे सर्व मोठमोठे विचारवंत त्यांनी हरवले आणि आपल्या पायामध्ये एक माणूस हरवला की गवताची साडी आपल्या पायामध्ये टाकायचे, जसं बाईच्या पायामध्ये तोरणी असते असा हा महानुभाव पंथ. गणपत आपण त्याचे गुरु आणि त्यांचे सासरे त्यांना सुद्धा त्यांनी सांगितलं की तुम्हाला थोडंफार काही येतं. तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्याजवळ जे काही आहे ते ज्ञान, तुम्ही जर कमलपूरला जर म्हणजे डोमेग्रामला गेले आणि तुम्ही त्या ठिकाणी एक म्हणजे व्यक्तिमत्व असलेले तिथं भगवंतात त्यांचा तुम्ही जर दंडोत केला, त्यांच्याजवळ तुम्ही गेले तर तुमच्या जन्माचं सार्थक झालं. त्यांना वाटलं कालची कुठे शिल्लक राहायलाच वाटते म्हणून ते सांगितलं. मग संस्कृत बोलता हे संस्कृत ते सांगत नाही पण मराठी उत्कृष्ट बोलतात आणि त्या ठिकाणी गेले आणि दत्त झाली इथपर्यंत आपण आलो. वास्तविकता बाबांनी सांगितलं संन्यास दीक्षा हा या ठिकाणी बाबांनी सांगितलं का 56 ओलांडली तरी चालते. वैयक्तिक मत आहे म्हणजे माय जमलं 56 ओलांडली तरी चालते. तरीही त्या जीवानं जर तो प्रमादी झाला नाही, शरण जाणे म्हणजे अनुसरण म्हणजे काय? समर्पित होणे, परमेश्वराला समर्पित होणे, 6 गोष्टीचा त्याग करणे आणि परमेश्वराला शरण जाणे, स्वामी सांगितल्याप्रमाणे मानणे, येथीच्या होईचे काही चुकी आणि येथून म्हणजे की जे ते अनुसरण, अशा प्रकारे त्यांना अनुसरण झालं. माझे उपराव उके वास्तविकता मी राहिलो आहे दुःख बुद्धची बाजू. मला तुमचा सगळ्यांची सेवा व्हावं असं वाटते पण माझी काहीतरी गोष्टी काही अडथळे आहेत. त्यामुळं ते अडथळे जर दूर झाले तर मी सुद्धा परमेश्वराला शरण देवासाठी राहणार नाही. कारण तो स्वामी म्हणतात इथं अनुसरण्याचा देव सांगितला. अनुसरला जर नाही त्याला देवच होत नाही. स्वामीला म्हटलं काय काही लोकांनी भक्तजनांनी जेव्हा नाही अनुसरलं तर काय होतं? त्या येथीची खावणी ते अनुसरलंच पाहिजे आणि अनुसरण हे महत्वाचं आहे. आणि म्हणून सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढं काही काही लोक म्हणतात मानवा पंथ लई कठीण आहे, लई कठीण आहे. मानवा पंथासारखा पंथच नाही आहे या जगामध्ये. मानवा पंथाचे साधू संतासारखे संतच नाही आहे. तुम्हाला जे पाहिजे ते या मानवा पंथामध्ये मिळते आहे. ज्ञान मिळत आहे, ओरिजिनल परमेश्वर मिळतो या मानवा पंथामध्ये. म्हणून आपल्याला जे पाहिजे ते या मानवा पंथामध्ये मिळते. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे एवढं मी काही वेळ घेणार नाही. तुम्ही म्हणाल याच्यात घरचा कार्यक्रम जास्त वेळ मी काही वेळ घेणार नाही कारण तिकडे टाईम आहे 10-15 मिनिट. सोलापूर या ठिकाणी बोललो. महत्वाचं म्हणजे कसं आहे मानवा पंथ फार मानवा पंथामध्ये शॉर्टकट झालं. शॉर्टकट तुम्ही आता असे स्थिर झाले तुम्हाला थोडं बरं वाटलं पाहिजे. मी दृष्टांत सांगतो. मानवा पंथामध्ये काही लोक म्हणतात लई कठीण आहे, कठीण आहे. शॉर्टकट झालं मानवा पंथामध्ये.
तुम्ही मला शॉर्टकट कसं झालं. आता आपण संकल्प देतो, कोणाला देतो? आम्हाला देता का तुम्ही? काय देता? कोणाला देता? साधू लोकांना देता. साधू लोकांना तुम्ही संकल्प देता. आता इथे बाबा मंडळी एवढेच आहे, अर्ध्या तासामध्ये तुम्ही त्याला संकल्प देऊन मोकळे व्हाल. पण ज्या ठिकाणी 5000 साधू लोक आहे, त्या साधू लोकांना संकल्प द्यायचा आहे. मग त्याची क्रिया आहे. तो म्हणते मी काय संकल्प द्यायला कसा लावू, गंधक द्यायला कसा लावू, माझ्या क्रियेमध्ये याला कशाला भागीदार करू. मग तो म्हणते मीच संकल्प देऊ. मग संकल्प कसा द्यायचा? संकल्प कसा होता सुरुवातीला? एक गिलास म्हणजे ग्लास, आणि ग्लासामध्ये पाणी घ्यायचं. पाणी घेतल्यानंतर साधू बाबांच्या हातावर ते पाणी सोडायचं. किती वेळा? 2 वेळा. 2 वेळा म्हणजे अन्नदान, एक थेंब, द्रव्यदान, दुसरं थेंब. तिसरं पडून द्यायला जमत नाही. तिसरं जर पडलं तर तिसरी तुम्हाला काहीतरी द्यावं लागल, बरोबर आहे. आणि म्हणून तो गिलास आला आणि त्याच्या हातावर संकल्प टाके 2च थेंब पडला पाहिजे. अन्नदान एक थेंब, द्रव्यदान दुसरं थेंब. तिसरं पडून देता येत नाही. आता म्हणलं हे जमत नाही. आता हे ग्लासानं पाणी टाकलं जमत नाही. मग आणली पिचकारी. काय आणली? पिचकारी आणली. ते फुल भरली असं हातावर कधीच पडली नाही. छुपा हाताच्या बाहेरच नाही. मग कमी करा, कमी करा, कमी करा. कमी केली. कमी केल्यानंतर पाहिजे मग पडलं पाहिजे किती? 2च थेंब. किती? 2 थेंब पडले पाहिजे. तिसरा जमत नाही. त्याला वाटलं हेही काही जमून नाही राहिलं. पिचकारी नाही जमली. जुनं ते सोनं होय. पुन्हा गिलास आणला. पुन्हा ग्लास आणला. मग गिलास आणल्यानंतर मग याच्यात बोटं टाका. अन्नदान 1 बोट, द्रव्यदान दुसरं बोट. थोडक्यात देतो मी, बाळवत नाही. हा, आणि एखादं त्याला काय म्हणते वस्त्रदान, बोला ना, 3रं बोट. एखादा धातूदान 4थं बोट. एखादा बालकदान 6वं दान. असं करता का? असं करता का? मनगट टाकता त्याच्या? तुम्ही असं करता का मनगट टाकता? नाही. मग तुम्हाला अंगाला पाणीच लावायचं आहे का फक्त साधू लोकांच्या? बागून आल्या का सांगतो चला हो बाजी चला बागून गिलास 2 बोट समोर कर. हा म्हणजे तयारीचं येऊन की त्याने ही तयारीच हो. अशानं नाही जमत. अशानं जमत नाही. वास्तविक पाहता तुम्ही म्हणाल की नाही एक टाकं ठेवलाय नाही तर इथं ठेवलाय ते बाजी इथं बसल्याच्या पेक्षा आधी तिथं मोठं बोलवान मग बसा. आम्हाला हातात घ्यायचं कामच नाही. असं नाही आहे जमत. विधी करता विधी स्फुरे हे महत्वाचं आहे. विधी केल्यानं विधी स्फुरल्या जातं, विधी केल्या जातं हे अगदी महत्वाचं आहे. हे करायलाच पाहिजे. समजा बाबा आले आपल्या एखाद्या ठिकाणून किंवा कोणते बाबा आले ते पलीकडून आले, तुम्ही इकडून चालले. जाताना मधामध्ये भेट झाली. भेट झाल्यानंतर तुम्ही म्हणतात आता तुमची इच्छा असते का बाबाला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून तुम्ही खिशातली 10ची 5ची 50ची काय नोट काढली हे बरोबर आणि 50ची नोट काढली बाबाच्या कपाडाला लावली. मग बाबाला म्हणता बाबा पाणी कुठं आहे? बाबा म्हणते भाऊ पलीकडे लागावले जेवण केलं बॉटल संपली पाणी अजिबात नाही. पाणी नाही तो किती चाललो करायचं करता का? असं करत नाही ना. अरे विधी करता विधी पुरे हे बरोबर आहे पण विधी किंकरा न व्हावे परमेश्वर किंकरा व्हावे हे महत्वाचं आहे. म्हणून आपण दक्षिणा दिल्यानंतर ती क्रिया वाया जात नाही. माझे बाय बापू खूप काही बोलायचं असतं